आज आपण बनवूया कारल्याची कुरकुरीत भाजी. पहिले कारले असे मधून चिरायचे आणि त्याच्यातल्या बिया काढून टाकायच्या, क्लीन करायच्या त्याच्यातल्या बिया. त्याच्यानंतर तुम्हाला जसं पाहिजे, गोल पाहिजे, लांबडं पाहिजे, जसं पाहिजे तसं तुम्ही कट करू शकता. मला त्याच्यातलं बिया काढल्यानंतर मला त्याला लांबडं लांबडं कट करायचं होतं, म्हणून मी त्याला लांबडं लांबडं पातळ पातळ कट केलं आणि एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ घेऊन त्याच्यामध्ये ते टाकून दिलं. अशा करून सगळ्या कट करून घ्यायच्या आणि मग त्याला मस्तपैकी 2 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं. स्वच्छ धुवून घेतल्यावर त्याला काढून ठेवायचं. त्याच्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याला काढून ठेवायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याला तडका द्यायला घ्यायचं. कढई ठेवायची, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, थोडेसे जिरे टाकायचे आणि त्याच्यानंतर जिरे तडतडले की कारलं टाकून द्यायचं. कारल्याला व्यवस्थित हलवायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं गॅस स्लो करून त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आणि नंतरून त्याला परत व्यवस्थित हलवून ठेवून द्यायचं. जोपर्यंत कारल्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याला हलवायचं. थोडंसं कारल्याचा कलर चेंज व्हायला लागला किंवा त्याच्यामध्ये सगळे मसाले, जे जे तुम्ही मसाले टाकता ते सगळे मसाले टाकायचे. मग ऑलमोस्ट ती भाजी रेडी होत आलेली आहे. आणि इथं तुम्हाला दिसतं जसं मी बडबड करते आहे. मी भाजी कशी बनवायची हे सांगत होते, पण माझा तो आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झाला नाही आहे, म्हणून मी ते टाकलेला नाही आहे, म्हणून आम्ही परत रेकॉर्ड करत आहे. हे घ्या, आपली कारल्याची सुक्की कुरकुरीत भाजी रेडी आहे. तुम्ही मस्तपैकी खाऊ शकता.